सध्या भारतामध्ये प्रयागराज येथे सुरू असलेला कुंभमेळा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा ठरला आहे। इथे लाखो साधू संत एकत्र आले आहेत। आपण या व्हिडिओतून 10 अशा अनोख्या साधूबाबांना जाणून घेणार आहे जे यावेळी सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरले आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। नंबर 1, अनाजवाले बाबा। उत्तर प्रदेश मधील सोनभद्र जिल्ह्यातील अमरजीत बाबा कुंभमेळ्यात अनाजवाले बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत। ते मागील 14 वर्षापासून आपल्या डोक्यावर गहू, बाजरी, हरभरा यासारखी पिके उगवत आहेत। डोक्यावर पिके उगवण्यासाठी हे बाबा आपल्या डोक्यावर माती ठेवून त्यात बीज पेरतात आणि त्याला नियमितपणे पाण्याचे सिंचन करतात। ते झोपताना बसूनच विश्रांती घेतात, ज्यामुळे पिकांना नुकसान होणार नाही। ते आपल्या डोक्यावर उगवलेल्या पिकांचे भक्तांना प्रसाद म्हणून वितरित करतात। नंबर 2, गोल्डन बाबा। मूळचे केरळचे आणि सध्या दिल्लीत राहणाऱ्या गोल्डन बाबांचे खरे नाव एस.के. नारायणगिरी महाराज हे आहे। हे गोल्डन बाबा म्हणजे कुंभमेळ्यातील सोन्याने मडवलेले व्यक्तिमत्व। हे साधू बाबा आपल्या अंगावर 4 किलो वजनाचे सोन्याचे दागिने परिधान करतात, ज्याची किंमत अंदाजे 6 कोटी रुपये एवढी आहे। त्यांच्या मते या दागिन्यांमध्ये आध्यात्मिक शक्ती आहे। नंबर 3, काटेवाले बाबा। रमेश कुमार मांझी म्हणजेच काटेवाले बाबा गेल्या 50 वर्षापासून काटेच्या ढिगावर झोपून तपस्या करत आहेत। त्यांच्या मते या साधनेमुळे त्यांच्या शरीराला फायदा होतो आणि त्यांना त्यामुळे कोणत्याही प्रकारची इजा होत नाही। नंबर 4, IIT वाले बाबा। हरियाणातील अभय सिंग यांनी IIT मुंबई येथून एरोस्पेस इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे। त्यांनी फोटोग्राफी आणि फिजिक्स मध्ये शिक्षण घेतल्यानंतर अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आणि संसारिक जीवन त्यागून साधू जीवन स्वीकारले। महाकुंभ 2025 मध्ये त्यांना IIT वाले बाबा म्हणून ओळखले जात आहे। नंबर 5, मस्क्युलर बाबा। मूळचे रशियाचे असलेले आत्मा प्रेमगिरी महाराजांना या कुंभमेळ्यात मस्क्युलर बाबा म्हणून ओळखले जात आहे। त्यांनी 30 वर्षापूर्वी सनातन धर्म स्वीकारून नेपाळमध्ये राहून तपस्या केली आहे। त्यांच्या 7 फूट उंची आणि मजबूत शरीरयष्टीमुळे ते महाकुंभात आकर्षणाचे केंद्र बनले आहे। नंबर 6, रुद्राक्षवाले बाबा। उत्तराखंड मधील केदारनाथ येथील रहिवासी महंत वशिष्ठगिरी महाराज यांना कुंभमेळ्यात रुद्राक्षवाले बाबा म्हणून ओळखले जात आहे। हे साधू बाबा 1,25,000 रुद्राक्षांच्या माळा धारण करतात। त्याचे वजन सुमारे 45 किलो एवढे आहे। त्यांच्या या अनोख्या शृंगारामुळे ते कुंभमेळ्यात चर्चेचा विषय बनले आहे। नंबर 7, साध्वी हर्षा रिचारिया। मध्य प्रदेश मधील भोपाळ येथील रहिवासी हर्षा रिचारिया या एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत। निरंजन आखाड्यातील आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलासनंद गिरी महाराज यांच्या त्या शिष्य आहेत। पारंपरिक वेशभूषेतील त्यांच्या पेहरावामुळे कुंभमेळ्यातील सर्वात सुंदर साध्वी म्हणून त्यांना ओळखले जाते। नंबर 8, चहावाले बाबा। उत्तर प्रदेश मधील रहिवासी पयाहरी मोती बाबा यांना कुंभमेळ्यात चहावाले बाबा म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे। गेल्या 12 वर्षापासून ते केवळ गरम चहा पिऊन आपले जीवन व्यतीत करीत आहेत। चहावाले बाबा दररोज सुमारे 10 लिटर चहा पितात आणि ते कोणतेही अन्न ग्रहण करत नाहीत। नंबर 9, राधेपुरी बाबा। राधेपुरी बाबा कुंभमेळ्यातील एक विशेष साधू बाबा आहे। ते मागील 14 वर्षापासून एका हाताला वर उचलून कठोर तपस्या करत आहेत। त्यांच्या मते ही तपस्या हठ योगाचा एक प्रकार आहे। अशा प्रकारच्या तपस्येमुळे शरीर आणि मनाच्या नियंत्रणाची उच्चतम पातळी साध्य होते। आणि नंबर 10, छोटू बाबा। आसामच्या कामाख्या पीठातील छोटू बाबा यांना गंगापुरी महाराज म्हणूनही ओळखले जाते। छोटू बाबा यांची उंची फक्त 3 फूट 8 इंच एवढी आहे, तर त्यांनी मागील 32 वर्षापासून आंघोळ केलेली नाही। त्यांच्या या अनोख्या व्रतामुळे ते कुंभमेळ्यात आकर्षणाचे केंद्र बनले आहेत। मित्रांनो, दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी मराठी PK या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।